हे आपण भेंडे लावलेले आणि हे बघा, हे जे काही भेंडे आहेत ना ते आपण काढले नाही, ते आपण बियाला ठेवलेले आहेत. हा बघा, हा इथे पण आहे, तो पण बियाला ठेवलेला आहे. हा आपण बियाला ठेवलेला आहे. हे गावठी भेंडे आहेत, ते बियाला ठेवले आहेत. त्याच्यावरती आता असे सुकून द्यायचे आणि मग नंतरला बियासाठी काढून ठेवायचे. आणि फुलं बघा काय भारी लागली आहेत. तसंच आपण बियाला ठेवण्यासाठी हे बघा, हे जो आपला पडवळीचा जो मांडव आहे त्याच्यावरती हा एक पहिला पडवळ लागला होता आणि तो खूप मोठा पण झाला होता, साईज पण चांगली आहे. तर तो आता पिकलाय वरती, तर तो पण आता बियाला ठेवायचा आहे. त्याच्या बिया काढून घ्यायच्या आहेत. तर आम्ही कसं त्या स्टोअर करतो, कशा बियाला ठेवतो ते आता आपण बघूया. हा बघा, पूर्ण पिकला आहे आणि कलर बघा पूर्ण कसं झालं, ऑरेंज पूर्ण कलर झाला आहे त्याचा. बघा, हा एक पडवळ आहे, तो आपल्याला बियाला ठेवायचा आहे आणि त्याचा कलर बघा पूर्ण ऑरेंज झाला आहे. आता आईला बोलवूया आणि ती आई काढेल त्या बिया. ये हा बघा, याची साईज बघा केवढी आहे. बघा मस्त पिकलाय तो. आणि असं तर त्याला त्याच्या आतमध्ये ज्या बिया आहेत त्या बिया काढून घेऊया. हे बघा, इकडे ताट आणलंय आणि ताटामध्ये आपण राख आणले, जी भुरी आहे ती भुरी लावून ठेवायची. आणि मग ह्या बिया त्याच्यामध्ये, बियांना भुरी लावली की ह्या वर्षभर आरामात टिकतात. ह्या बघा किती बिया आहेत, भरपूर आहेत ना. 2 प्रकारचे आहेत. हा फिक्कट हिरव्या रंगाचा होता आणि आणखी एक हिरव्या पण कलरमध्ये येतो. हा थोडासा सफेद असतो ना, त्या पद्धतीमध्ये होता. ह्या भरपूर साऱ्या बिया काढून ठेवाव्या लागणार, कारण मग नंतर ज्या वेळेला पावसाळा चालू होतो तेव्हा खूप जण मागायला येतात. आणि हे अशी आमची गावाकडची पद्धत आहे. बियाला ठेवण्यासाठी, म्हणजे ज्या स्टोअर करून ठेवतो आपण, आणि राख लावली ना की त्याला कीड वगैरे पण काय लागत नाही. कीड किंवा मग भुंगा लागतो तो पण लागत नाही आणि व्यवस्थित टिकतात पण. त्या राखाडी लावली ना की चांगले राहतात ते. हे बघा, एवढी मोठी साईज होती, पहिलाच पडवळ आला होता तो. राख लावून थोडंसं सुकवायच्या उन्हामध्ये, की मग ह्या आपल्या बिया पुढच्या वर्षी पुन्हा लावायला तयार. ह्या आपण जो एक पडवळ काढला आता पिकलेला, त्याच्यामध्ये आपल्याला एवढ्या बिया भेटल्या. त्या बियांना आपण व्यवस्थित राख लावून ठेवले. आता थोडा वेळ त्यांना उन्हात ठेवायचं, थोड्याशा सुकल्या की आपण त्या स्टोअर करून पुढच्या पावसामध्ये लावायला ठेवून द्यायच्या. तुम्ही सुद्धा असं करता का ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. ठेव इथेच दगडावर.